नमस्कार सर्व प्रशिक्षणार्थ्यांना नमस्कार। अजून लढा आपला संपला नाहीये, कारण आपण अजून जिंकलेलो नाहीये। मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना जे सगळ्यांना माहित झालं की काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी सांगितलेलं आहे की 5 महिने तुमचा कार्यकाळ वाढून भेटेल, पण यानंतर तुम्ही कोणीही कार्यकाळ वाढण्यासाठी आमच्याकडे येऊ नये आणि परत तुम्हाला कार्यकाळ वाढून भेटणार नाही। ही फक्त एक प्रशिक्षण योजना आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी सांगितलेलं आहे। तर सगळ्यांच्या मनामध्ये संभ्रम तयार झाला की जे तुकाराम बाबा आहेत तर तुकाराम बाबांनी माघार घेतली का काय। 5 महिने कार्यकाळ जो दिलेला आहे तर तो 5 महिने कार्यकाळ आता वाढला तर आता बाबा इथेच थांबलेले आहेत काय, असा सगळ्या प्रशिक्षणार्थ्यांच्या मनामध्ये एक संभ्रम तयार झाला होता। तर मित्रांनो, संभ्रम तयार करायची गोष्ट नाहीये। तुकाराम बाबांनी सांगितलेलं आहे की आता शिक आपल्याला पुढे हा लढा सुरू झालेला आहे। आता आपल्याला लढायला सुरुवात झालेली आहे। हा लढा आपण जोपर्यंत जिंकणार नाही, जोपर्यंत आपल्या लढ्याला यश येत नाही, तोपर्यंत हा लढा सुरू राहणार आहे। आणि तुकाराम बाबांचं एक पाऊल म्हणजे लढ्याला आत्ताशी सुरुवात झाली। तुकाराम बाबांनी सांगितलेलं आहे की जोपर्यंत आपण जिंकत नाही तोपर्यंत हा लढा सुरू राहणार आहे, कारण हा लढा अजून संपलेला नाहीये। तुकाराम बाबांनी स्वतः सांगितलेलं आहे। बऱ्याच प्रशिक्षणार्थ्यांच्या मनामध्ये संभ्रम तयार झालेला होता की तुकाराम बाबांचे त्यांना व्हिडिओ वगैरे बघितले असेल, फोटो वगैरे सोशल मीडियाच्या माध्यमातून बघितले असेल की एवढा मोठा जल्लोष केला मुलांनी की तुकाराम बाबा जो लढा लढत होते तर त्याला खरोखर नक्कीच यश तर आलेलं आहे। त्याच्याबद्दल तुकाराम बाबांनी सगळ्या जेवढे काही मुख्यमंत्री आहे, उपमुख्यमंत्री आहे, यांचे सगळ्यांचं अभिनंदन केलेलं आहे की त्यांनी एक दिलासादायक माहिती दिलेली आहे की प्रशिक्षणार्थ्यांची 5 महिने कार्यकाळ वाढवून देऊ। पण तुकाराम बाबांचं असं म्हणणं आहे की आत्ताशी प्रशिक्षणार्थ्यांच्या तोंडामध्ये त्यांनी घास घातलेला आहे, म्हणजे त्यांनी वाढलेला आहे, बसा वाढा पण तुम्हाला परत भेटणार नाही, अशा प्रकारे तुकाराम बाबांनी सांगितलेलं आहे। म्हणजे प्रशिक्षणार्थ्यांना जेवायला दिलं आहे पण आता सांगितलंय की एवढंच जेवा, याच्यामध्येच पोट भरा, तुम्हाला परत मुदतवाढ भेटणार नाही। तर यासाठी तुकाराम बाबा आता खरी लढाई सुरुवात झालेली आहे आणि आता यापुढे प्रशिक्षणार्थ्यांनी एक सक्षमपणे तुकाराम बाबांच्या पाठीमागे उभं राहायचंय, कारण तुकाराम बाबांनी करून दाखवलेलं आहे। म्हणजे तुकाराम बाबाच नाही तर ज्याच्या मागे बरेचसे सगळे आहेत, त्याच्या मागे मुंगी साठी जे म्हणजे मुंगीच्या पावलाने होईना का हत्तीच्या पावलाच्या का होईना, प्रत्येकाची याच्यात वाटा आहे, त्याबद्दल आपलं दुमत नाहीये। पण एक मोठा वाटा एक तुकाराम बाबांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून असे ना, प्रशिक्षणार्थ्यांच्या माध्यमातून का असे ना, पण मोठा वाटा एक तुकाराम बाबांनी घेतलेला होता। त्यामध्ये आपले माजी खासदार हरिभाऊ राठोड असेल, बालाजी साहेब असेल आणि असे बरेचसे काही लोक आहेत जे प्रशिक्षणार्थ्यांसाठी मुंबईला आझाद मैदानावर सुद्धा लढत आहेत। आता आझाद मैदानावर याच्या आधी पण 2-4 प्रशिक्षणार्थ्यांचे महामोर्चे झालेले होते, तिथं हरिभाऊ राठोड साहेब असेल सर्वच लढत आहेत। पण आता प्रशिक्षणार्थ्यांना हरून चालणार नाही, सगळ्यांनी एकजूट होऊन सोबत राहणं आवश्यक आहे। शासनाने 5 महिने तर वाढून दिलेले आहे सगळ्या प्रशिक्षणार्थ्यांना, ही खूप आनंदाची बातमी आहे की जो पण काही लढा होता तो अजून थोडाफार कार्यकाळ प्रशिक्षणार्थ्यांना वाढून भेटलेला आहे। पण आता आज प्रेस मीडिया घेऊन तुकाराम बाबा पुढचं नियोजन कसं असेल, पुढे काय नेमकी नियोजन काय करायचं आहे, पुढे कशा प्रकारे नियोजन करायचं आहे आणि पुढची लढाई जी आहे ती कशा प्रकारे लढायची आहे, ते प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून तुकाराम बाबा सगळ्यांना सांगणार आहे। आणि सगळ्यांनी तुकाराम बाबाच्या पाठीमागं एक भक्कमपणे उभं राहायचं आहे, जेणेकरून त्यांनाही बळ भेटेल आणि त्यांना एक उत्सुकता, एक उत्स्फूर्तता मिळेल की जेणेकरून प्रशिक्षणार्थी आपल्या सोबत आहेत आणि या लढ्याला नक्कीच तुकाराम बाबा यश देतील। जेवढे काही लढे आजपर्यंत लढले तुकाराम बाबांनी सगळे यशस्वी केले, जेवढे काही महामोर्चे असेल, जेवढ्या काही योजना असेल, जेवढं काही तुकाराम बाबाला वाटलं की इथं आपल्याला घुसायची गरज आहे तर तिथं जाऊन त्यांनी तो लढा, ती योजना ते पूर्णपणे केलीच। त्यामुळं प्रशिक्षणार्थ्यांनी घाबरून जायची गरज नाहीये, पॉझिटिव्ह थिंकिंग ठेवा, निगेटिव्ह कोणी विचार करू नका। आणि ग्रुपवर वगैरे सोशल मीडियाच्या माध्यमातून पण
प्रशिक्षणार्थ्यांनी वगैरे काही अफवा वगैरे पसरू नका। नक्कीच तुकाराम बाबा आज पुढचे नियोजन काय असेल ते आपल्या सगळ्यांना सांगणार आहे आणि त्यानुसार जेवढे काही प्रशिक्षणार्थी आहे त्यानुसार पुढचं योग्य काय पाऊल आहे तुकाराम बाबा नक्की सांगतील आणि त्यानुसार प्रशिक्षणार्थ्यांनी आता 5 महिने कार्यकाळ वाढलाच आहे तर प्रशिक्षणार्थी सगळे आपापले जे पण शासनाचं जे पण काम आहे त्या कामानुसार व्यवस्थितपणे तिथं ते काम करतील आणि तुकाराम बाबा सांगितलंय मी स्वतः भक्कम आहे, स्वतः पुढील नियोजन पुढील जे काही असेल ते मी स्वतः करेल, त्याच्यामुळे तुम्ही काही टेन्शन घेऊ नका। सगळे फक्त तुकाराम बाबाच्या पाठीमागं एक भक्कमपणे साथ देऊन उभे राहा। त्यामुळे प्रशिक्षणार्थ्यांना सगळ्यांना सांगणं आहे की हम अभी रुकने वाले नाहीये, हा लढा खूप मोठा आहे आणि या लढ्याला नक्कीच यश येईपर्यंत तुकाराम बाबा थांबणार नाही। सगळे प्रशिक्षणार्थी तर त्यांच्या सोबत आहे त्यामुळं तुकाराम बाबांना पण एक जोश उत्स्फूर्तता निर्माण झालेली आहे। त्यामुळं प्रशिक्षणार्थ्यांनी सर्वांनी एक कळकळीची विनंती की तुकाराम बाबा सोबत राहा। जेवढे काही तुम्ही वेगवेगळ्या आस्थापनेतील असेल 1,18,000 एवढे काही प्रशिक्षणार्थी ज्याप्रमाणे महामोर्चा झाले तुकाराम बाबा सोबत का होईना भरपूर सारे प्रशिक्षणार्थी तिथं आलेले होते आता सुद्धा आणि आता तुकाराम बाबा सांगलीत आज जाऊन एक प्रेस मीडिया घेणार आहे आणि प्रेस मीडियाच्या माध्यमातून पुढची अनाउन्समेंट करणार आहे की कशा प्रकारे पुढचं नियोजन असेल। त्यामुळे प्रशिक्षणार्थींनी घाबरून जायचं नाहीये की तुकाराम बाबा इथंच थांबले का, प्रशिक्षणार्थ्यांचा 5 महिनेच मुदतवाढ भेटली का। बऱ्याचशा प्रशिक्षणार्थ्यांच्या मनामध्ये प्रश्न होता की 5 महिन्यानंतर परत आपण बेरोजगार होणार, 5 महिने मुदतवाढ करून काय फायदा आहे, सरसकट 11 महिन्याची त्यांनी कार्यकाळ वाढवून दिला पाहिजे, अशा बरेचसे प्रश्न प्रशिक्षणार्थ्यांच्या मनामध्ये आहे। त्यामुळं प्रशिक्षणार्थ्यांनी टेन्शन घेऊ नका, हा लढा इथे संपला नाही। तुकाराम बाबा आता फक्त सुरुवात झाली आहे, अभी तो पिक्चर अभी बाकी आहे। त्याच्यामुळं जेवढं काही प्रशिक्षणार्थ्यांच्या मनामध्ये संभ्रम आहेत ते सगळे सोडून तुकाराम बाबाच्या पाठीमागे भक्कमपणे उभं राहा, नक्कीच लढ्याला यश येईल। धन्यवाद।